तर बदलापूर पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाण पुलाचं आयुर्मान डांबराच्या थरांमुळे तब्बल 10 वर्षांनी घटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। व्हीजेटीआयनं 2 वर्षांपूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करून ही बाब समोर आणली होती। मात्र 2 वर्ष पालिकेनं याकडे दुर्लक्ष केलंय आणि त्यामुळे उड्डाण पुलाला धोका निर्माण झालाय। त्यामुळेच हा पूल कोसळल्यास पालिका जबाबदारी घेणार का असा सवाल भाजपचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी उपस्थित केलाय। याबाबत बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांना विचारलं असता व्हीजेटीआयच्या सूचनेनुसार लवकरच पुलाची डागडुजी केली जाणार असं त्यांनी सांगितलंय। मात्र तरीही 2 वर्ष वाया का घालवली हा प्रश्न मात्र कायम आहे। बदलापूर नगर परिषदेच्या वतीने 2004 साली या पुलाचं काम पूर्ण झालं। गेली 20 वर्ष या पुलावर दरवर्षी खड्डे पडल्यानंतर असे डांबराची लेअर दरवर्षी टाकले जातात। त्याच्यामुळे या पुलावर 10 इंचाचा लेअर तयार झालेला आहे। याचे सगळे कन्स्ट्रक्शन जॉईंट बुजले गेलेले आहेत। त्याच्यामुळे या पुलाला धोका निर्माण झालेला आहे आणि तसा अहवाल व्हीजेटीआय जी संस्था आहे याच्यामार्फत या ठिकाणी नगरपालिकेला सबमिट केला आहे। स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये या पुलाचं पूर्णपणे 10 इंचाचा लेअर काढून कायमस्वरूपी त्याच्यावर प्रॉपर लेअर टाकावा असं सजेशन दिलेलं आहे। परंतु तरी पण दरवर्षी नगरपालिका याच्यावर सातत्याने डांबराची लेअर टाकते आणि त्याच्यामुळे या पुलाला धोका निर्माण झाला आहे। हा पूल जर उद्या काय याच्यावर अपघात घडला याची संपूर्ण जबाबदारी नगरपालिकेची राहील आणि नगरपालिका या पुलावर अपघात होण्याची वाट पाहत आहे का, हा पूल पडण्याची वाट पाहत आहे का, असा प्रश्न या शहरातील नागरिकांना त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे।